हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहे तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहतं. चला, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर इथं मी आणि आईचा स्वयंपाक चालू होता. इथं आम्हाला म्हणजे शेंगदाण्याच्या पोळ्या बनवायच्या होत्या, तर त्याची तयारी आदल्या दिवशीच सगळी करून ठेवली होती. मी किती बोलले आईला की मी करते मी करते, पण आई तर कोणाचं ऐकत नाही. कारण आईला काय वाटतं की माझ्या आणि त्याला खूप काम आहे, खूप काम आहे. प्रत्येक आईला तसंच वाटतं की माझ्या लेकीला खूप काम आहे म्हणून. त्याच्यामुळे आई आली ना तर कधीच कोणाची बसत नाही. लिकीला 2 दिवस तरी आराम द्यावा असं वाटतं. कारण माहेरला पण गेले ना तर आमच्या आईचे किती बी जरी गुडघे दुखले ना तरी आमची आईच उठते पहाटे, आम्हाला काही उठवत नाही आणि स्वतःचं स्वतः सगळं काम करते, कोणाच्याच हाताकडे बघत नाही. पण आम्ही नाही गेलो ना मग आई लई नाराज होती की वर्ष झालं आले नाही, पुरी 2 वर्ष झालं, 6 महिने झालं, नुसते दिवस मोजण्यावर असते. पण आता संसार प्रत्येकाच्या मागं लागला ना तर जाणंच होत नाही. म्हणजे जसं जसं लेकरं मोठे होतील तर तसं तसं माहेरला जास्त करून जाणं होत नाही. खूप प्रयत्न करतो की जावं माहेरला, 2-4 दिवस राहावं म्हणून, पण होतच नाही. काय तर काहीतरी या मागं लागलेलाच असतो प्रत्येकाच्या, त्याच्यामुळे जाणं होत नाही. तर इथे ना खूप दिवसापासून काकूला आमच्या आईच्या हातच्या पोळ्या खायच्या होत्या शेंगदाण्याच्या. त्याच्यामुळे काकू खूप वेळेस भोकत होत्या. मागं पण 2-4 वेळेस फोनवर सांगितलं की येताना शेंगदाण्याच्या पोळ्या घेऊन या, घेऊन या. पण असं आवर्जून काही असं घेऊन येणं झालं नाही. आणि ह्यावेळेस आवर्जून आई घेऊन येणार होती, पण आईने विचार केला तिथं जर पोळ्या केल्या असत्या तर आणून किती आणणार होते. लई झालं 4-5-7 आणल्या असत्या, आणि जरी आणल्या असत्या तरी इथं काही कोणाला पुरल्या नसत्या. त्याच्यामुळे मग आईनं काय केलं माहिती का, म्हणजे इथं पैसे घेऊन आली आणि जवळचे पैसे खर्चून सगळं सामान विकत आणलं, आणि नंतर मग इथं आणून शेंगदाणे वगैरे भाजायला लावले. आणि नंतर ते वाटावाटी करून जे बी काय आहे तर ते सगळं संध्याकाळी तयारी करून ठेवली. आणि सकाळी आई बसली स्वयंपाकाला. आता आई बसली म्हणल्यावर मला तर काय बसून नाही चालत. कारण पोरी बसल्या असत्या स्वयंपाकाला तर करू द्या, पोरी करतात तर करू द्या म्हणले असते, मी शिवायला बसले असते पोरींच्या जीवावर सोडून. पण आई एकतर येणार का वर्षा 2 वर्षाला एकदा आपल्याकडं, आणि मग आईच्या जीवावर कसं बसणार. त्याच्यामुळे आई मग म्हणत होती तू तुझं काम कर, मी नाही काय करत, म्हणजे माझे मी सगळं करते की तू नको करू काय म्हणून. पण आता आई करायल्यावर आपल्याला बसायला तर नाही व्यवस्थित वाटणार. कोणची पण पोरीचं असंच असतं, आई करायल्यावर पोरीला बसू नाही वाटत. माहेरात गेल्यावर भले जाऊ दे करू दे, सासून आहेत करू द्या वाटतंय, पण आपल्या घरी आल्यावर आईला नाही काम करू दे वाटत. पण तरी आमच्या आईनं सगळं काम केलं होतं माहिती का त्या दिवशी. तर असो, इथं संध्याकाळचा टाईम झाला होता. सगळे सकाळी स्वयंपाक वगैरे जेवणं सगळे झाले होते, आणि ते शेजारच्या बायका आल्या होत्या 2-4 जणी, तर त्यांनाच महागटल्या गोष्टी आईनं काढल्या होत्या. असं कोणी बसलं आणि बोलत बोलत विषय निघला ना तर पूर्ण महागटला जे बी काय म्हणजे चट्टापट्टा आहे तर ते सगळा निघून जातो आपला. कारण महाग ना प्रत्येकानेच गरिबी भोगलेली असते, तेव्हा काय कोणीच असं मोठ्या घरचं नव्हतं, सगळ्यालाच गरिबी भोगावी लागली होती. तर ते सगळे दिवस असं बसलं ना 4 बायकामध्ये तर सगळे समोर येतात. आणि त्यातल्या त्यात खरंच ना आमच्या आईने एवढा त्रास सहन केला ना आमच्या आईच्या आयुष्यामध्ये, की आम्हाला नाही वाटत की एवढा त्रास कोणी सहन केला असेल. आणि आमच्या आईनं जेवढा त्रास सहन केला ना तेवढा आमच्या चौघाच्या हिश्श्याला पण नाही आलेला. तसं त्यातल्या तर थोडाफार माझ्या हिश्श्याला आला होता, पण आमच्या आईच्या पुढे ते फिकाच आहे. आमच्या आई एवढा तर त्रास आम्ही कोणी काढला नाही, एवढा आमच्या आईने त्रास काढलेला आहे खूपच, आम्ही समोर बघितलं आहे. पण एखाद्या वेळेस जर आईने काही बोलली ना तर आम्हाला एवढा राग येतो ना, तर चला वाटतं आपल्या आपल्या नवऱ्याच्या घरी कसं असो, आपलं नवऱ्याचं घरच बरं असं वाटतं. पण आता आईची आठवण येते की खरंच आईचं किती प्रेम असतं आपल्यावर, पण ते दिसत नाही खरंच माणसाला. ते थोडं पण राग केलं ना तर आपलं सगळं प्रेम विसरून जातं. पण चला असो, मायलिकी म्हणलं की थोडं का होईना तुम्ही होतच असतं. तर इथं दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. कालचा व्हिडिओ खूप छोटा झाला होता, त्याच्यामुळे तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ ॲड केला होता. कारण आमच्या आई कधी राहत नाही तसं, पण कालच जायचं करत होती. जायचं म्हणून ना साडीसुद्धा शिल्लक सोबत आणली नव्हती, का तर मला राहायचं नाही, लगेच माघारी जायचे. आणि त्यातल्या त्यात गोळ्या पण स्वतःच्या आणल्या नव्हत्या. तर 2 दिवस बिना गोळ्याचंच बसली इथं. त्याच्यामुळे मग गेल्याच्यानंतर लातूरला गेल्याच्यानंतर आजार वाढला, म्हणजेच खोकल्याचा वगैरे त्रास चालू झाला आहे आता. आमच्या आईला BP शुगरवर येत असलं काही नाही आहे, पण दम्याचा त्रास चालू झाला आहे आता. त्याच्यामुळे ना गोळ्या घेऊन यायच्या तर नाही आली. तर तिसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे, बळच थांबवून घेतलं होतं. तर इथं आता आपला पुस महिना चालू झाला आहे, आणि पुस महिना म्हणलं ना आपल्या सुवासनीचा महिना, म्हणजे सगळ्यात सुवासनीचा अशी महत्त्वाचा महिना आहे हा. कारण रविवार वगैरे असतात ह्या महिन्यात, आणि चुडे पाटल्या बांगडे ह्याचा जास्त महत्त्व असतं. त्याच्यामुळे ना आईनं मला चुडे बसवली आणि मी आईला चुडे बसवले. नंतर आईनं काकूला पण चुडे बसवले, कारण तुम्ही गेलेल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आईनं सगळं सामान सोबत आणलं होतं. चुडे पाटल्या बांगड्या वगैरे काय 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 असतं ते सगळं घेऊन आली होती. आणि इथं 3 जोड आणले होते. एक जोड मी म्हणलं होतं की नंतर बसू म्हणून, तर आमच्या वेळी नाही, फुटले तर फुटू दे, नंतर सणाला दुसरा आहे शिल्लक म्हणून. तर ते पण मला बसवली, चुड्या पण बसवली, आणि मी फक्त चुड्याच बसवली.
आणि मग नंतर इथं बसवलं तर इतका उशीर लागला नाही. इथं एकच चुडा बसवायला खूप वेळ लागला. वाटलं तर आरावर लवकर होईल म्हणून, पण काही व्हायला तयारच नव्हतं. नंतर मग आमच्या आईमध्ये चल घरामध्ये गॅसवर करू, तर गॅसवर मग एका हातातली चुडी बसवली मला इथं. तर बघा किती छान बसवली होती ना. आमच्या आईसारखी चुडी मला पण नाही जमत खरं. जे कुठं बी झालं तरी जी आईची क्वालिटी असेल तर लेकीच्या अंगात येत नाही, आणि जिथे लेकीची असेल तिथे आईच्या अंगात येत नाही. तसं म्हणायला गेलं तर आईच आपल्याला लेकीला शिकवत असते. आईवर प्रत्येक लेकी जातात असं म्हणतात. पण आम्ही ना कोणीच आईवर गेलो नाही, कारण आमची आई जशी आहे ना तशी आम्ही कोणीच नाही. तर आमची आई खरंच इतकी वेगळी आहे ना, जगाच्या वेगळी असं मला वाटतं. प्रत्येक लेकीला वाटतं की माझी आई लई छान आहे, माझी आई लई वेगळी आहे वाटते. पण आमच्या आईनं ना आयुष्यात एवढं कष्ट केलं ना, खरंच मला तर नाही वाटत की जगात जी बी काही कष्टाचे कामं आहेत ती आमच्या आईने केली नाही असं तर मला वाटत नाही. एवढे सगळे कामं केले ते. त्याच्यामुळे ना आपल्याला एक एकदा वाटतं की आमच्यासाठी खरंच आईनं खूप कष्ट घेतले. वडिलापेक्षा जास्त आईनं कष्ट घेतले. तसं तर वडिलाला पण आईच्या आपल्या लेकरांची खूप माया असते, खूप म्हणजे खूप, बघायलाच नको. पण कसं असतं ना, आईची माया इतक्या लवकर दिसते ना जगाला, खूप लवकर दिसते. पण वडिलाची जी माया आहे ना दिसत नाही, कारण वडील कधी बोलवून दाखवत नाही ते. त्यांचा पण जीव लेकरांसाठी आपल्या खूप तुटत असतो, पण नाही दिसत एवढा. तर असो, चला आता इथं बाहेर काकू म्हणले की मला घरात नको चुडे बसवायचे, मला बाहेरच बसवा. त्याच्यामुळे मग आता बाहेर आलो होतो. पाजावं लागतं म्हणून त्या दिवशी 10-11 बायका बोलली तुझं जेवढंही चांगलं करून घ्या, कशात कमताही नाही. काकू काय नाही, मी महादेवाच्या मंदिरात जायला चालू केले. काकू नाही बाई, पैशाचा विचार करत नाही जरा बी. 20 रुपयासाठी माघारी आरती आरती घ्यायला गेला होता एक दिवस मामून नेता म्हणून, पुन्हा दुसरा ती आणायला गेले होते. तेव्हाच मिळेल म्हणत. हॅलो गाईज, तर मी गाणं पेश करते. तुम्हाला कसं वाटतं ते मला नक्की सांगा कमेंट. वेट, कोणतं गाणं म्हणू, कोणतं गाणं म्हणू, माझं तोंड उरलंय. ते गाणं म्हणते, हे माना तुम्हारी अदा खूबसूरत, तेरा इश्क भी है सजा खूबसूरत, आँखें तुम्हारी हमें दे रही है सजा खूबसूरत, कसं वाटलं गाणं माझं आवाज कसा वाटलं बाय. तर इथे ना मला माहीत नव्हतं आमच्या घरात सिंगर आहे म्हणून. आता फर्स्ट टाईमच व्हिडिओ एडिट करताना बघितलं आमच्या घरातला सिंगर. तर तुम्हाला आमच्या सिंगरचं गाणं आवडलं का नक्की सांगा. खूप छान गाणं म्हणले तिनं. तर ते सिंगर कसा वाटला ते पण सांगा. तर इथं आमच्या आईनं काकूला चुडी वगैरे बसवले आणि काकूचा विषय चालू होता इथं भांड्यांसाठी, कारण मी महादेवाच्या मंदिरात जायला चालू झाले. तर लगेच काकूनं भांडेवाल्याला सांगितलं की एक पितळाचं ताट, वाटी, तांब्या काही काही आणून द्या म्हणून सांगितलं. काकू म्हणते की मी मेल्याच्यानंतर माझी आठवण असू दे काहीतरी तुझ्यापाशी. त्याच्यामुळे मग काकून लगेच आणायला लावली. तर तेच विषय चालू होता की काकू पैशाचा विचार करत नाही. एखादा जर कोणती मनात गोष्ट ठरवली तर ती काकू केल्याशिवाय राहत नाही ते. तर चला, इकडं माझ्याकडं कस्टमर आलं होतं. मी ताईपाशी चहा पिण्यासाठी येऊन बसले तर तोवर लगेच कस्टमर आलं. मला लगेच उठावं लागलं. कस्टमर म्हणलं ना तर हातातलं सगळं काम सोडून त्यांचं आधी बघावं लागतं. बांगड्याच्या मागं घालायचा, तुड्या पाटल्याच्या मागं मध्ये घालायचा, पुन्हा बांगड्या भरायच्या. पुन्हा बांगड्या भरायच्या. एक असंच लावायचं आणि बांगड्या भरायच्या. असं लावून बांगड्या भरायच्या. आता हाय ते खेळ छान दिसते ते. आणि दुसऱ्या लई बारीक झाले. आता ह्याला आल्यावर घेऊन ये. घाल करता येत नाही तर. आता ते नमस्कार आली का नाही, पुन्हा घेऊन ये. आता हे गाडीवर जायचं म्हणते तर काय खरं गे कुठं जाते का काय करतो तुझ्या तुझी की माग काय माहित काय करतो ते म्हणतात तर जायचं नाही. मग ती गेला तर तोंड शिवानी जाऊन ये. हा समोर मी राहतो. बसला इथं तुला दुकानात नेते आणि कोणच्या गाडीवर घेते लगेच घेऊन ते ये. नाही, तुम्ही तुमचं आणून ठेवा. नाही नाही दुकानात अवघड आहे बाई. तर वाकडं दिल्यावर काकू कसं माहिती आता.
तर जाळ नाही का व्हायचा कधी? आणि घालू का तरी मग जाळला का दाडा दाडा दाडा. मग आता बगर बी इथंच करायचं की आता. मग हाय का तयारी बघायची लगेच? भाकरी करायचे 2, तुम्हाला एक आणि त्यांना एक. आता गॅस संपला आता. मागं एकाच्या मुली घालायची इथं घालायचा थोडा बांगड्या घातल्यावर चालते मग. ही बांगड्या फोडायच्या ही मधल्या घाल नको ही बांगड्या काढून टाक मध्ये तिथळायची ही होते दाट होते हा ना ही बांगड्या बारीक झाल्या तुला हे त्याच्यामुळे मला हे चांगल्या आहेत बांगड्या हे. दुसऱ्या मोठ्या तुम्हाला बघा बसल्या मला बसतं ते बघ. नाही तर चांगल्या बांगड्या आहेत ही. पण मला लई त्रास दिला बरं मी काय काय मग तसल्या मोठ्या बांगड्या तिथून घेऊन तुम्ही काय घाल करत नाही 10 वेळेस. आपल्या बांगड्या चांगल्या आहेत अजून चांगले मला काही दुखवटच आहेत मग काय. कशाला मला वर्षी पण बांगडी काढली. कशाला ठेवायची? नको बाई काय करू. बाई आईचं प्रेम हाताच्या काढून दिल्या बांगड्या मला. नको बाई माझा हात. नाही, त्या मापाची पण बांगड्या आणता येते ना मला नका मी भरते माझी मला गेला काय काही श्वासा मला एक गोटच फुटत नाही तर बांगडी फुटली तर मागं गोट राहते आता काय ए संपू तुम्ही घ्यायचं दोन ठेव. संपूर्णच्या निघते चांगलं हे पाठीमाग दीदी करते. लावायचं दीदी संपू लावून घेते चांगलं निघते. आणि बाई तेवढे करवत बी ठेव की 2 तिथंच पडली ग बाई कालपासून टाकली बाबा तिथं बांगडी फुटतच नाही आणि ते इथंच करू. आणि तुला पाटल्या माग गोटमुरी घालायचं अगं उगा जरा चांगलं निघतंय शॅम्पू लावून. बरं मला कपडे देते 2-3 कपन चाळणी शॅम्पू बाहेर लावून आणलं कसं? माझा डावकरात माझा मोठा आहे गोकर्णीचा कोणची आहे का दुसरा कुठं थोडं टाकते आता कोण करायला लागले ग? ए समो थोडं दूध आणलं बाहेर टाकून नाही मागायला लगेचच आण बाई थोडं टाकायला एखादं असतं. येते का त्यातल्या चमक पाटलीचं 2 फुटे हा थोडं टाकून घ्यायचा होता. मग तू घालते म्हणून तिथं दाखवायचं असेल की टाकून ठेवलंय काय टाकायची येत जरा चहा पीस तर चुवरी राहू दे. टाकते अगं ते हे टाकू नये काकू. आम्ही चहा ठेवू तर चुल रिकामी चालली आहे. तुला तरी कमी ना माझं भाकरी करून घेते जोरून पुन्हा बघर करायला येईल. तरी टाकू का थोडं? आईला बटाटा चिरायला आणून बटाटा आणून चिरा हिरव्या मिरचं करायचंय का काय ते हे बघर का लालचं करायचं आमच्यात नसते तसलं काही. ते पण उपासाला वापरावं लागतं म्हणून चांगलं टाकत नाही. बस मला बस 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 का? बस. हा एकच मी तेवढं समू पाणी थांब थांब आधी चहा पिऊन मग चिर. एवढं मला पाणी द्या थोडं. आणि माझ्यासारखं इथे बी दम नाही. चांगला आहे चांगलं काही सुद्धा नाही नुसतं BP शुगरच आहे. जरा सपक पे जाऊ तुम्ही मला इतकी रस खबर कोण देते का? हा पेचा सपक पेचा ती करती गोड तर ती करती चांगला की तिला आलं येड की ती करती गोड की. नाही सपक चहा तुमच्या तुम्ही पे जाऊ ह्याच्या मनात उद्या आता पद्धतीने कसं सगळ्यांना सोबत चहा करणार की आम्ही. सपक चहा पेचा शुगर पण येतं का जर बोली ऐका लय शुगरचा एक परिणाम वाढायला लागले आता 7 नमुन्याची शुगर हा. आहे येताना शुगर मग काकूची नाही sugar. लई काकूची वेगळी. तपासाय निघते की 3 हा महिने. मग ते शुगर लय ताप आहे आजच्या सासू शुगर काय केलेलं कमी आणि होणार. आमच्या ह्या सुरेखाची लई शुगर वाढते हा. 400 500 मग? 450. हो आणि तिला तर रोज इंजेक्शन आहे आजच्या सासूला आधी इंजेक्शन द्यायचं पुन्हा जेवायचं तिथं इंजेक्शन द्यायचं जेवायचं हा. मग त्यांना तसंच आहे अगं शुगर मध्ये लय फरक आहे ते. बरोबर आहे 7 मी नमुन्याची काकूला एवढी शुगर नाही पण जास्त शुगर असलेल्या माणसाला कारला असते का कारल्याचा 1 चमचा रोज ज्यूस प्यायचा लगे शुगर कमी होते. मी काकूला मागं म्हणलं होतं काकू म्हणा नका मला आयुर्वेदिक औषध सांगायचं नको गोळ्या औषध नाही तर झालं रोज 1 चमचा ज्यूस प्यायचं बघ तू करून पाहिजे तुला माहिती नाही शुगर मला नाही लागत शुगर एवढी काळजी घेते स्वतःची शुगर नाही पण मी सपक चहा पिते त्याला काय म्हणला फक्त चहा सपक प्या मग तुम्हाला गोळी चालू होत नाही म्हणून सांगितलं असं बाई बघ दूध कसं
तर तुम्ही बघितलं ना आईचं प्रेम किती आहे. तर हातातल्या बांगड्या काढून दिल्या. मी फक्त बोलले होते की मला पितळच्या बांगड्या पाहिजे म्हणून, तर तर लगेचच हातातल्या बांगड्या काढून दिल्या. तर तीनदा खोकायला लागली की मला सांगायला पाहिजे होतं मी पितळच्या बांगड्या घेऊन आली असती, मला सांगायला पाहिजे होतं पितळच्या बांगड्या घेऊन आली असती. एकदा जर का कोणती गोष्ट आमच्या आईला सांगितली आणि ऐकून जर ती गोष्ट नाही पूर्ण झाली तर आमच्या आई एवढं घोकते ना, बाप रे बाप. जोपर्यंत ती वस्तू आम्हाला देत नाही तोपर्यंत आमच्या आईचं घोकणं काही बंद होत नाही की मला ही वस्तू मागितली होती म्हणून. तर इथं 2 भाकरी आणि भगर मी करणार होते, पण आमच्या आईची भगर तुम्हाला मागं पण एकदा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्या आईची हातची भगर इतकी छान लागते ना, तर शाबू त्याच्यापुढे फिका आहे, एवढी छान भगर लागते. मला पण बघायची होती भगर कशी करते आणि तुमच्यासोबत पण मला शेअर करायचं होतं की भगर कशी करते. तर इतका टाईम लागतो ना भगर करायला, टाईम खूप लागतो, पण भगर एवढी छान लागते ना की न भगर खाणारेसुद्धा खातात, एवढी छान भगर होते ही. मी खूप वेळेस प्रयत्न करते अशी भगर करण्याची, पण नाही होत. मी तुम्हाला मगाशीच बोलले ना की आईसारखे तर आम्ही एक तिघी पण नाही आलेले. आमची आई जशी आहे तशी आम्ही तिघी पण नाही आलेले. एकतरी आमच्या आईच्या स्वभाव जसा आहे तसं पण आम्ही नाही झालो. आमच्या आई जेवढं काम केलं तेवढं पण काम आमच्यानं होणार नाही आणि आमच्या आई जसा स्वयंपाक करत तसा स्वयंपाक पण आम्हाला जमणार नाही. त्याच्यामुळे ना आम्ही भारताचा नकाशा म्हणलं तरी चालतो, 4 विरुद्धचे 4 जण आहेत, एक पण आईवर गेले नाही आमच्या. तर दिसायला फक्त थोडे आहेत आम्ही, पण स्वभावानं मात्र कोणीच नाही गेलेलो. तर तसं स्वयंपाक पण आम्हाला कोणाला आईसारखं नाही जमत. तर मी म्हणलं चला आज काही करून तुमच्यासोबत पण शेअर करायचं आणि मी पण लक्ष ठेवणार की भगर कशी केली आहे. तर मी लक्ष ठेवलं, पण बघू आता मला तशी जमते का नाही जमते. तर मी आणलीच होती थोडी भगर, कारण ना भगर जास्त प्रमाणात होते. आपण थोडी बी जरी भगर केली ना तर जास्त प्रमाणात होते आणि जास्त भगर आणायची होती, पण पुन्हा आमच्यात कोणी खात नाही त्याच्यामुळे मी भगर काही जास्त आणली नाही, थोडीच आणली होती. तर ती आईपुरती भागत होती, पण तरी आमच्या आईने ह्याला थोडी त्याला थोडी दिली ना, तर निम्मीच आमच्या आईच्या हिशाला आली. पुन्हा मला वाटायला अरे बापरे, जरा जास्तीची आणली असती भगर तर बरं झालं असतं, कारण मला पण माहीत नव्हतं की एवढी छान भगर लागते. कारण मी आमच्या आईची भगर खाल्ली त्याला कमीत कमी 10-15 वर्ष झालं असेल तेव्हापासून भगर. कारण मी जर तिकडे गेले लातूरला तर उपवास धरायचा संबंध येत नाही, आणि जरी उपवास असला तर फराळ करायचा संबंध येत नाही कधी, आणि जरी फराळ केली तरी भगर खाण्यात येत नाही, शाबू खाण्यात येतो. त्याच्यामुळे ना खूप वर्ष झालं भगर खाल्ली नव्हती, त्याच्यामुळे मला पण वाटलं नाही की एवढी छान भगर लागते का म्हणून. तर आम्हाला सगळ्याला एक घास दिला, तर आमच्या आईची निम्मी भगर तिथं संपून गेली. नको म्हणलं तर आमच्या आईने काय ऐकलं नाही, दिलीच भगर आम्हाला. तरी तर जायची तयारी चालू होती. आमच्या आईची मिठी होती की मी तुम्हाला साड्या द्यायच्या तर तुम्हीच मला साड्या केल्या, मी काय नवीन आहे का, सारखंच येते मी. तरी पण आमच्या आईला येऊन ना कमीत कमी 1-1.5 वर्ष झालं असेल. जसं आमचं घर पूर्ण तयार झालं तसं आमची एकदा पण आली नव्हती. आमचाच नवरा त्यावेळेस घोकत होता की आई आली का नाही, म्हणजे सासूबाई आली नाही. तेव्हा कुठं आज शिवानीबरोबर आली होती. तर आल्याच्यानंतर एवढं आनंद झाला ना घर बघून की आमच्या आईला वाटलं की हिचं सगळं हारलं, चिंता सगळी हारली. तर चलो असं व्हिडिओचा एंड करते. बाय.